ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय अनिल पाटील यांनी अंमळनेर शहरातील वाढती लोकसंख्या व बदलते शहरी स्वरूप लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी अंमळनेरमध्ये नवीन पोलीस स्टेशन उभारण्याची तसेच पोलिसांना आवश्यक ते संख्याबळ उपलब्ध करून देण्यासाठी ठोस मागणी सभागृहात मांडली। नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शहरात सक्षम पोलीस यंत्रणा उभी करण्यासाठी त्यांनी शासनाचे लक्ष वेधले। ज्या मतदारसंघातून येतोय त्या मतदारसंघामध्ये अंमळनेर म्हणून जे गाव आहे त्या अंमळनेर गावाला जवळपास 2 लाख लोकसंख्येचं हे गाव आहे। ब्रिटिशांनी एकेकाळी विचार केला होता आणि त्या काळापासून 2 पोलीस स्टेशन बांधून ठेवलेले। आपली आता थोडी दृष्टी ब्रिटिशांपेक्षा आमच्याकडे थोडीशी दृष्टी जर का वाढवली तर ब्रिटिशांनंतर शहरासाठी 2 लाख वस्तीचं शहर असून सुद्धा 2013 पासून सातत्याने आमचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सातत्याने मागणी केली। मागच्या 3-3.5 वर्षापासून मी सुद्धा याची मागणी करतोय। मंत्री महोदयांना माझी एकच विनंती असणार आहे की शहरामध्ये ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढलेली आहे, गोळीबार वाढलेला आहे, चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे, शेतकऱ्यांचे गुरंढोरं चोरली जात आहेत, इव्हन MSCBचे तार चोरले जात आहेत, केवळ फक्त एकाच पोलीस स्टेशनवर किंवा छोटंसं अजून दुसरं पोलीस स्टेशन जे ब्रिटिशांच्या काळापासून चालू आहे त्या पोलीस स्टेशनवर अवलंबून असल्यामुळे हे चोर कुठेतरी वाढवायला आणि गुंडगिरी वाढताना आपल्याला दिसते। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये या पोलीस स्टेशनचा प्रस्ताव एसपींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। याला अंमळनेर शहराकरता नवीन पोलीस स्टेशन आपण त्याला मान्यता द्यावी आणि त्याच्यासाठी लागणारं संख्याबळ किंवा पदनिर्मिती आपण या माध्यमातून करावी अशी मी आपल्याला या अल्पसंख्याक आपण अनुदानाच्या चर्चेतून आपल्याला विनंती करतोय। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।